आता या ठिकाणी आपण जर पाहिलं, या ठिकाणी आपण पोयटा उचललाय. आता याच्यात थोडासा मुरुमाचा पण भाग आहे म्हणा, पण हा मुरुम हलका मुरुम, याची लवकरात लवकर झीज होण्याची माती तयार होणार. परंतु वरच्या लेवलला जे आपण पाहिलं 3 फुटापर्यंत इथं काळीची माती निघली, पूर्ण प्युअर काळीची माती होती. आता मी तुम्हाला ती माती पण दाखवतो. आपण जर पाहिलं पूर्ण काळीची माती ही माझ्या हातावरती आपण पाहू शकता. आणि इथला जो भाग होता तो इथला पोयटा आपण उचलला आणि फक्त इथल्या खाल्ल्या शेतात आणून टाकला. परंतु पोयटा उचलत असताना जे काही पोटाला असणारे झाडं आहेत त्या काही झाडाला आपण हात लावला नाही, का तर कुठंतरी आपण निसर्गाचा समतोल ढासळायला नको म्हणून. आता आपण वरती पण क्षेत्र काढू शकत होतो, पण वरती झाडं होते आणि झाडांमुळे आपण ती जमीन डेव्हलप करण्याचं थांबवलं. पूर्वज जे होते माझे वडील किंवा आजोबा ही शेती करायचे, परंतु मध्यंतरीचा जो काळ होता त्या काळामध्ये शेती करणं थांबवलं आणि एक साधारण 17-18 वर्षापासून आमची जमीन ही पडीकच होती. आता तुम्ही पाहू शकता जमिनीमध्ये तुम्हाला एक झाड दिसतंय, ते जाणीवपूर्वक ठेवलंय, त्याला आपण सौंदर्याचं झाड म्हणतो. म्हणजे आपण जर पाहिलं तर त्याला एक महत्त्वाचं स्थान खरं तर अध्यात्मामध्ये दिलं जातं किंवा ग्रंथांमध्ये दिलं जातं, म्हणून ते झाड आपण जाणीवपूर्वक ठेवले. तर इकडला जो भाग तुम्हाला पाहायला मिळतोय तो भाग पूर्णपणे मुरमाटी होता. आता पण फक्त मुरुम याच्यावरती सपाट केलेला आहे, पूर्णपणे एकदम हार्ड मुरुम याच्यामध्ये होता, परंतु याच्यामध्ये आपण आता पोयटा टाकतोय. आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये थोडासा मुरुम आहे, परंतु हा लाल लाल मुरुम आहे. आणि ही माती पण पूर्ण तुम्ही पाहू शकता, पूर्ण काळीची माती नाही तर ही लाल सुर्ख माती, म्हणजे डोंगराच्या पोटाला असणारी जी काही मुरमाची धडी होती त्याच्यावरतून जो काही पोयटा आला किंवा पाऊस झाला आणि पावसाचं पाणी त्याच्यावरती साचून मुरुम आणि माती एकत्र मिक्स झाली. आता ही जर तुम्ही पाहिली ही काळी माती, आणि इथं समोर जर पाहिलं तुम्ही ही माती पहा, एकदम वेगळ्या क्वालिटीची माती बघा तुम्ही. एकदम टोमॅटोसाठी म्हणा किंवा कांद्याचं रोप टाकण्यासाठी म्हणा किंवा बाकीचं कुठलंही आपण अद्रक बटाट्यासारखं जे पीक आहे तर टोमॅटोसारखं पीक आहे, एकदम उत्तम दर्जाची माती आहे. पलीकडे जर पाहिलं तुम्हाला काळी दिसेल, इकडे जर पाहिलं तुम्हाला एकदम लालसुर्ख माती दिसते. आणि आता इकडे पुन्हा लाईपिठासारखं निघतंय पांढरं, आणि पलीकडे एकदम प्युअर पोयटा आहे काळीचा. आता पुन्हा ज्यावेळेस पूर्ण सपाट केलं जाईल याला किंवा याची लेवल पूर्ण केली जाईल त्यावेळेस मी पुन्हा एक व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन येतोय. परंतु आता तुम्ही पाहू शकता मी पूर्ण जमिनी लेवलला घेऊन तुम्हाला दाखवतो. जमिनीची लेवल पहा, म्हणजे ऑपरेटर एवढे चांगला असणं, एक 15-16 वर्षाचा अनुभव खरं तर ऑपरेटरला आहे. कारण अनुभव हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु आहे. आणि जर अनुभव जर नसेल तर मग हे लेवल होणं अनपेक्षित आहे. एकदम निसर्गरम्य परिसर आहे हा, डोंगराचा भाग पण आहे, पण डोंगर तिकडे आपण जर पाहिला तिकडे लांब डोंगर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आपण म्हणतो ना डोंगरी भागामध्ये सतत सारख्या पाळ्या चालू असतात, एकदम थंड हवा आणि उंचावरती हा परिसर येतो. उंचावरती खरं तर कुठल्याही पिकाला कसली रोगराई होत नाही, कारण स्वच्छ हवा सर्वात महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं निश्चितपणे आपण जमिनीची डेव्हलपमेंट केली पाहिजे. परंतु जर जमिनीची डेव्हलपमेंट करताना नैसर्गिक साधन संपत्तीचा खरं तर गैरवापर होता कामा नये, किंवा वृक्षतोड जर होत असेल, जर आपण कुठेतरी डोंगराच्या पोटाला लेवल करतोय आणि डोंगराच्या कडेला जर वस्त्या असतील तर आपण ती लेवल करणं टाळलं पाहिजे. एक तर डोंगराच्या पोटाला झाडं असतात ते पण मोठ्या प्रमाणावरती असतात. दुसरी गोष्ट, कारण माळींसारख्या ज्या दुर्घटना झाल्यात त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. तर अनेक ठिकाणी आपल्या अवतीभोवती लोक स्थलांतरित होऊन, ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने लोक स्थलांतरित होऊन एक डोंगराच्या पोटाला राहायला गेलेत. आणि काय होतं की एखाद्या शेतकऱ्याची डोंगराच्या मधोमध जमीन असते आणि तो वरती जाऊन एकतर शेततलाव करतो किंवा जमीन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करतो. काहीकडं भलं आपल्याकडे किती पैसे असू द्यात, परंतु आपल्यामुळं जर खालच्या 10 लोकांना 10 कुटुंबांना जर त्याच्यापासून जर त्रास होणार असेल किंवा त्यांच्या जीविताला जर हानी होणार असेल तर मला वाटतं ती लेवल न केलेली चांगली. आता आपला हा फक्त चढाचा भाग होता, तरीसुद्धा मी तुम्हाला पुन्हा दाखवतोय वरती ही माती निघतीये अख्खी. आपण वरती पण जमीन काढू शकत होतो, परंतु आपण वरती एकाही झाडाला हात लावला नाही, का तर आपल्याला झाडं हे सगळ्यात महत्त्वाची आपली गरज आहे. आणि म्हणून वरची लेवल आपण पूर्णपणे टाळली आणि एवढीच आपण 2 एकर जमीन डेव्हलप करतोय. चांगली लेवल जर करायची असेल तर चांगल्या ऑपरेटरची निश्चितपणे गरज आहे. आणि कारण तुमची फसवणूक होणार नाही आणि कमी वेळामध्ये एक चांगल्या क्वालिटीचं उत्तम काम तुम्हाला मिळेल. मी
काय त्यांची मार्केटिंग करण्यासाठी आलो नाही, परंतु हा माझा व्हिडिओ हा संपूर्ण महाराष्ट्रभरातले लोक पाहत आहेत. आता पारनेर तालुक्यातला JCBचा ऑपरेटर यवतमाळमध्ये म्हणा किंवा नागपूरमध्ये म्हणा जाणं शक्य आहे का? तर नाही. परंतु तुमच्या जवळपास जे असणाऱ्या मशनरी आहेत पर एक 10-12 किमान 5-6 वर्षाचा तरी अनुभव ऑपरेटरला असावा. आपण म्हणतो की लेवल केल्यानंतर आपल्याला हायड्रोलिक केनीचा ट्रॅक्टर पाहिजे, त्याच्याशिवाय लेवलच होत नाही असं अनेकांचं म्हणणं असतं. परंतु मी तुम्हाला सांगतो, हा जो ऑपरेटर आहे एकदम उत्तम लेवलचं काम यांनी चालवलेलं आहे आणि आपलं कमी खर्चामध्ये त्यांनी 2 एकरची लेवल काढून दिली. कारण पूर्ण हा जो भाग होता म्हणजे एवढी तफावत होती, अशा लेवलचा भाग होता. असा पूर्ण आपण जर पाहिलं इकडे एवढा चढ होता खाली एवढा उतार होता, परंतु त्यांनी पूर्णपणे मुरुम उपसवला. इकडल्या साईडला जो पोयटा निघाला त्या पोयटामध्ये इकडला मुरुम नेऊन टाकला आणि तो पोयटा पुन्हा इकडल्या साईडला काढला. भले या गोष्टीला टाइम जाऊ द्या, पण लेवल आणि काम एकदम चांगल्या क्वालिटीत झालं. त्याच्यामुळं आम्ही तर जाम खुश आहोत. तुम्ही पण तुमच्या जमिनीची डेव्हलपमेंट करावी. आणि पुनश्च एकदा संवाद महाराष्ट्राला तुम्ही जे काही प्रेम देताय त्याबद्दल मी तुमचा मनस्वी आभारी आहे. असे नवनवीन व्हिडिओ पाहत जा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र.